कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतमधील लाखाची वाडीमध्ये जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे। मात्र या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाणी तेथील फार्म हाऊस मालकाने पळवलं असल्याने त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना गेले 15 दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही। त्यामुळे नळपाणी योजना असून देखील पाण्याची टंचाई जाणवत असल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झालेत। नांदगाव ग्रामपंचायतमधील लाखाची वाडी येथे ग्रामस्थांना गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबवण्यात आलेली असून देखील नळाचे पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागते। या नळपाणी योजनेचे उद्भव विहिरीत पाणी असून देखील घरकुल योजनेअंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतलं जातंय। त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही। त्याचवेळी तेथील फार्म हाऊस मालक यांनी विहिरीमध्ये पाईप टाकून पाणी उचलण्याचे उपद्व्याप केल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत। आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला देखील दिवसाला एक घोट पाणी मिळणं कठीण झालंय। विहिरीमध्ये पाणी असूनही ते फार्म हाऊसवर नेलं जातंय। ग्रामस्थांना नळाची जोडणी दिली आहे पण त्यामधून पाणीच येत नाही। नळपाणी योजनेची टाकी 6 महिन्यांपूर्वी बांधली आहे पण पाणी पळवले जात असल्याने पाण्याची टाकी रिकामीच असते। पाण्याचे वितरण करण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात आली आहे मात्र पाणी पुरवठा ठप्प आहे। त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालत जावं लागतंय। दरम्यान आमच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला देण्याची व्यवस्था करावी आणि आमचे पाण्याचे हाल थांबवावे। विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरण्यात यावं आणि नळपाणी योजनेतून नळातून नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी येथील आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे। या लाखाची वाडी आपली भालेवाडी ग्रामपंचायतमध्ये येते। लाखाची वाडी, नागेरा फाटा आणि जांभूळवाडी या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या उभे केलेले आहेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत। पण अजून परत इथे पाणी कनेक्शन त्यांना दिलेलं आहे। नळ योजना जी आहे त्याच्यामध्ये एक पण नळ कनेक्शन त्यांनी अजून जोडलेलं नाही आणि आता या पाण्याच्या भरामध्ये लोकांची घरकुलाची पण योजना चालू आहे आणि यांना पाण्याची आवश्यकता खूप आहे। पण अजून परत पाण्याचं त्यांनी जोडणी केली नाही आणि पाणी दिलं नाही। याच्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि वाड्यांना पाणी पुरवठा करावा लवकरात लवकर आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर यांनी काम स्थगित केलं आहे यांना कारवाई करावी, यांना लवकरात लवकर आदेश द्यावा आणि पाणी चालू करावं ही आमची मागणी आहे। तसेच आमच्या माझं नाव जगन मावजी भोई, लाखाची वाडी इथून बोलतोय का आमचं 15 दिवस झाले आम्हाला प्यायला पाणी नाही। ते विहिरीला पाणी होतं ते घरकुलामुळे सगळे काही मोटर लावून सगळे पाणी खेचून घेतले तर आम्हाला प्यायचं वांदे झाले। लाईन आज 15 दिवस झाले तर बंद आहे, कोण बघत सुद्धा नाही त्या लाईनीला। आता टाकी बांधलेली किती दिवस झाले? टाकी बांधलेली आज वर्ष व्हायला आले नाही, आता काम झालेलं नवीन काम झालेलं 6 महिने झाले तरी अजून त्या टाकीला पाणी नाही। फक्त लाईनीचे नळ फिरून दिलेत, बघ त्यांनी दाखवलेत नळ, अजून लाईनीचं काही पत्ता नाही। पाईपलाईन तर तिथे ओपन दिसते पूर्ण। हो, अजून इकडे पण काही काम नाही केलेलं। फक्त हे घरा इकडे जे लाईनी जे जोडलेत ना घरोघरी नळ ते फक्त नुसतं जोडून ठेवलेत, अजून काय त्या लाईनीचं काहीच नाही। तुमची काय अपेक्षा सर प्रशासनाकडे? आमची अपेक्षा आमच्या पाण्याची काहीतरी सोय करावा एवढंच आमचं म्हणणं आहे। का आता काय परिस्थिती, म्हातारी माणसं कुठं पाण्याला जातील या फार्मवरती, जिकडे तिकडे फार्म झालेले आहेत, लोकही पाणी देते काय नाही। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।